ड्रोन व्ह्यू आपण बघू शकाल. एक नयनरम्य असं दृश्य पूर्ण ग्राउंड कव्हर केलंय. 30 यार्ड सर्कल बघा विथ लाईट. इथे परफेक्ट डेकोरेशन आपण ग्राउंडचं पाहतोय. 10 टॉवर्स इथे उभारण्यात आलेत. प्रत्येक टॉवर्सवरती कटआउट लावण्यात आलंय. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय अनिलजी काळन, सन्मान्य उपसरपंच त्यांचे बंधुराज सुभाषजी काळन यांचं हे भव्य दिव्य नाईट टुर्नामेंटचं आयोजन. आणि अखेरकार या मॅचला होती सुरुवात. गेम इज ऑन. पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल खुर्रम नजे आणि त्यांना फाईट करेल तो मात्र पहिला बॅटर जयवंत हजारे. जेडी ऑन स्ट्राईक, खुर्रम नजे ऑन बॉलिंग मार्क. राऊंड द विकेटने पहिल्या चेंडूचा मारा. पहिलाच बॉल मागे आले होते जयवंत, कट करण्याचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल डॉट आलाय. खुर्रम नजेचा अगेन्स्ट परिस्थितीचा अंदाज घेता जयवंत हजारे यांना माहिती आहे की वातावरणामध्ये दमटपणा आहे, त्यामुळे ग्राउंड लेवलचे शॉट फार उपयोगी ठरू शकतात आणि त्या शॉटसाठी एफर्ट्स होते जयवंत हजारेचे. दुसरा बॉल शॉट भारी आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू चाललाय आणि पहिली सिंगल इथून कंप्लीट होईल. फिल्डर होता त्या ठिकाणी सालिम एक चांगला फिल्डर आहे. एक रन इथून ओपन झाली. खुर्रम नजे सहसा षटकार चौकार तो खर्च करत नाही आणि त्याच्यावरती जबाबदारी आहे ती पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरची. 2 बॉल 1. संभाजी स्ट्राईक वरती आलाय. संभाजी वाघे. संभाजीच्या बॅट मधून कव्हरच्या बाजूने भरधाव वेगाने चेंडू चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला बीट करत सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. भव्य नाईट टुर्नामेंट स्वर्गीय नारायणदादा काळन यांच्या नावाने उभारलेली ही भव्य नाईट स्पर्धा आणि कर्जत तालुक्यात या स्पर्धेचं भरपूर सारं कौतुक करत असताना आमचे प्रेक्षक. खुरमचा पुढील बॉल समोर आहे अनिल गायकवाड. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल खुरम नजने इथून मात्र या ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली आहे. एक चौकार जरूर खुर्रमने खर्च केलाय, पण पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खुर्रमच्या बॉलिंगचा अटॅक, पॉवरफुल अटॅक तो करतोय आणि 5 बॉलमध्ये रन्स आहेत त्या 5. अनिल गायकवाड ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल पहिला दुसरा तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये विकेट कीपर होते दामट टीमचे, ज्यांनी पकडली आहे कॅच. अफजल होते. काय कॅच पकडली. विकेट गोज डाऊन. फलंदाज बाद. 5 धावा 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये खुर्रम नजेने इथून आउट केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा 2 विकेट. खुर्रम नजेने मात्र पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये खूप छान बॉलिंग केली. आई एकवेरा कोल्हेरेला. गोलंदाज तयार होईल. अफजल आलेत आता.
पहिला बॉल शॉट भारी आहे जयवंतचा. कट करून खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल इथून नक्की मिळेल. आई एक वेळा कोल्हारेसाठी जयवंत हजारेचं शेवटपर्यंत राहणं आता गरजेचं बनलेलं आहे. कारण एका बाजूने स्ट्राईक रोटेट सिंगल डबलचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूने एक हार्ड हिटर, असं कॉम्बिनेशन जर आई एकविरा कोल्हारेने ठेवलं तर एक चांगला स्कोर तो उभा करू शकेल. कारण बॅटिंग लाईन दमदार आहे बाबू मैदानाच्या आतमध्ये. बॅट ब्रश मागे शॉर्ट फाईन लेगमध्ये मिस्टेक झाली, पण चेंडू अगदी आसपास आहे त्यामुळे आणखीन एक सिंगल. 2 बॉल आणि 2 सिंगल आल्यात. अफजल जो बॉलिंग मार्कवरती आला ना, अफजल केतन मात्रेचा फार मोठा फॅन आहे अफजल. सातत्याने केतन मात्रेला फॉलो करत असतो. म्हणजे बायकर मॅन म्हणून ज्या प्लेयरची ओळख आहे, केतन मात्रेला नेहमी फॉलो करत असतो. आणि आता त्याच अनुषंगाने आता अष्टपैलू कामगिरी करायची आहे. हा चेंडू उंच उडवण्याचा प्रयत्न झाला आणि फिल्डर इथून कॅच ड्रॉप. जयवंत हजारेंचा फटका फसला होता, कॅच ड्रॉप झाली. 3 बॉल 3 सिंगल. टीमची टोटल आहे 8 धावा. आई एकविरा कोल्हारे, जय भवानी आर1 टीमच्या अक्षय गावडेने 4 बाउंड्री खेचल्या होत्या. त्यामुळे हवामानामध्ये जरी थोडा दमटपणा वाटत असेल, जरी थंडी कडाक्याची असेल, तरी आता वातावरण थोडे गरम करावंच लागेल. गोलंदाजांवरती एखादरी बाजूने हार्ड हिटिंग शॉट मारावे लागतील त्या फलंदाज बाबूला. पुढे आला होता अफजलचा हा चेंडू, विकेट किपर खुर्रमकडून निसटला. पण एक डॉट बॉलने अफजलची ओव्हर 4 बॉल 3 सिंगल, रन्स फक्त 8 आहेत. एक चौकार आलाय पहिल्या ओव्हरमध्ये, पण त्यानंतर फलंदाजांना हात खुले करून दिले नाहीयेत. ती संधी देत नाहीये, ती अपॉर्च्युनिटी देत नाहीयेत बॉलर. आणि अफजल सेकंड ओव्हरमध्ये राऊंड द विकेटने शॉट भारी आकाशच्या बॅटमधून ऑन साईडला हवाई सफर, कॅच ड्रॉप मिड विकेटला. आणि रन्स घेण्यासाठी एफर्ट्स आहेत ते मात्र 2 धावा. 10 धावा. दामट टीमकडून फिल्डिंगमध्ये थोडा मिस्टेक आता होत आहेत. आणि रात्र लाईट, रात्र सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन कॅच पकडणं म्हणजे एक जोखीम असते. आणि ती जोखीम आता घेऊन प्रत्येक खेळाडू नक्की खेळतोय. 5 बॉल इथून कंप्लीट. लास्ट बॉल. आकाशा बॅटमधून स्ट्रोक चांगला आलाय आणि चेंडू बाउंड्री पलीकडे जाताना दुसऱ्या ओव्हरचा खेळ केलाय कंप्लीट. या चौकाराने धावा पोहोचला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. टीम आहे एकविरा कोल्हारेच्या 14. समजदारी बरी बॅटिंग आहे ती मात्र जयवंत हजारेची. तर दुसरीकडे अटॅकिंग मोड आहे तो आकाशचा, अर्थात बाबूचा. 2 ओव्हर 14 धावा आणि खुर्रम नजेब बॉलिंग मार्क वरती आले. जर का खुर्रमने विकेट हॅट्रिक कमावली तर अफजल टिवाले यांच्या वतीने 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. खुर्रम नजे ती कमालीची कामगिरी करेल का, विकेट हॅट्रिक घेण्याचा कारनामा करेल का, पण त्याच्या विरोधात खुर्रम नजेच्या बॉलिंगची कहाणी बदलणारा बॅटर आहे तो जयवंत हजारे. जर का जयवंत हजारेची बॅट लागली तर रन्स इथून तो वाढवू शकेल. पहिला बॉल खुर्रमचा. पहिलाच बॉल बरोबर चेंडू रडारमध्ये दिसत होता पण संपर्क झाला नाही. जयवंत हजारे प्रयत्न करावेच लागतील. ताकद भरपूर आहे, मजबूत बांधाचा प्लेयर आहे जयवंत हजारे. 14 धावा आहेत. 14 धावा आहेत. त्या स्पर्धेचे आयोजक आदरणीय सुभाजी काळंदादा, अनिल काळंदादा चर्चा करतात की आता आई एकविरा कोल्हारे आणि दामतमधील हा सामना किती रोमांचक होईल. काटेकी टक्कर हवी प्रेक्षकांना आणि ती टक्कर देत आहेत हे 2 संघ. वा शॉट भारी आहे जयवंत हजारेचा, लॉंग ऑफच्या दिशेने जयवंतचा हा फटका आणि जयवंत इथून होतोय आउट.
म्हटलं ना नाईट टुर्नामेंटमध्ये पहिला राऊंड देखील जरी संघ जिंकला तरी जिंकल्याचा आनंद फार असतो, कारण रात्रीची वेळ लाईटमध्ये खेळणं आणि कडाक्याची थंडी आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये आपला दमदार परफॉर्मन्स दे. आता बॅटिंगचा जलवा दाखवावा लागेल आई एकविरा कोल्हारेला. हलक्या हाताने ड्राईव्ह केलंय, कव्हरचा खेळाडू पुढे गेला. इथून मात्र फिल्डिंग चांगली झाली, सिंगल रन आली. टीम आई एकविरा कोल्हारेची धावसंख्या स्कोर आहे 15 धावा. तिसरं षटक खुर्रम नझेचं. 3 बॉल संपलेत खुर्रमचे आणि खुर्रमच्या ओव्हरमध्ये एकच बाउंड्री आली आहे. म्हणजे पहिली ओव्हर देखील खुर्रमने टाकली, धावा दिला होता त्याने फक्त 5. 3 बॉल आणि फक्त सिंगल दिले खुर्रम नझेने. आता आकाश ज्याच्या बॅटवरती चेंडू येतोय, स्ट्रोक चांगले येत आहेत आकाशच्या बॅटमधून, तो खुर्रमच्या अगेन्स्ट पुढे आलाय. आकाश शॉट मारलाय, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू आहे. खेळाडू तैनात आहे, सालीम होता त्या ठिकाणी. 1 रन मिळेल. सिंगलने स्कोर तर वाढतोय, पण मोठा इम्पॅक्ट टाकण्यासाठी ते शॉट हवेत. ताकद लावावी लागेल, कारण भरपूर सराव असतो खेळाडूंचा. आणि एकदा का मैदानाच्या आतमध्ये उतरले, 1-2 रन्स जर त्यांनी धावून काढल्या तर बॉडी चार्ज होते, आणि एकदा का शरीर गरम झालं का मग बॅटमधून मोठे स्ट्रोक येतात. गोलंदाज खुर्रम नझे हलक्या हाताने पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय. इथं मिसफील्ड झाली आहे, चेंडू मागे चाललाय. एक खेळाडू वेगाने धावलाय शेवटपर्यंत बॉलवरती. वा, ड्राईव्ह लगावली आहे. प्रयत्न कमालीचे, पूर्णपणे झोकून दिलं त्याने स्वतःला. आणि इथून मात्र 1-2-3 धावा इथून कंप्लीट झाल्यात. आई एकविरा कोल्हारे 3 धावांनी पुढे जाईल. स्कोर वाढलाय 3 धावांनी. टीमची टोटल धावसंख्येवरती 19 धावा. खुर्रम नझेचं हे षटक 5 चेंडू संपले खुर्रमचे, 19 धावा. मागच्या खरं तर 5ही चेंडूमध्ये एकही बाउंड्री आलेली नाहीये. खुर्रम नझेने हे ओव्हर देखील 5च धावसंख्येची टाकली आहे. पहिली ओव्हर 5 धावांची होती, त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये आलाय खुर्रम आणि शेवटचा बॉल इथून फेस करेल. लास्ट बॉल आकाशच्या बॅटमधून पवेलियनच्या दिशेने मारलेला हा फटका, सीमा रेखा पार षटकार. मिसफील्ड नंतर आलाय हा षटकार. टच होईल आणि बॅलन्स करण्याच्या नादामध्ये त्याने षटकार विपक्षी टीमला बहाल केला. 3 ओव्हर खेळ इथून कंप्लीट झाला आणि 25 धावा आहेत त्या टीम आई एकविरा कोल्हारेचा. आणि आता बबलू आले 4थ्या ओव्हरमध्ये. आकाशच्या बॅटमधून रन्स येत आहेत. ही गोष्ट आई एकविरा कोल्हारेसाठी फायद्याची. खुर्रम नझे थोडेसे आपल्या खेळाडूंना अलर्ट राहण्याच्या सूचना ते करतात, कारण कोणत्याही क्षणी चेंडू आपल्याकडे येईल आणि आपल्याकडून जर एखादी चूक झाली तर आई एकविरा कोल्हारे टीमला त्या फुकटच्या धावा मिळू शकतात. आणि म्हणूनच खुर्रम नझेने सर्व खेळाडूंना सूचना दिलेल्या आहेत आणि 4थ्या ओव्हरमध्ये बबलूकडे चेंडू सोपवलाय. म्हणजे या ओव्हरमध्ये आता दामट टीम पुन्हा एकदा कमबॅक, पुन्हा एकदा पुनरागमन करण्याचा विचार खुर्रम नझे आणि टीमचा आहे. आई एकविरा कोल्हारे समोर येतो मात्र बाबू, आणि आता स्ट्राईक वरती आहे तो मात्र बंटी वाघे. बंटीला देखील दुसऱ्या बाजूने शॉट मारावे लागतील. बबलूचा हा चेंडू समोर होता, बेधुंद फटकेबाजी. बॉलवरती नजर नव्हती बंटी वाघेची, कारण हा चेंडू थोडा दूर होता, बॅटच्या रेंजमध्ये नव्हता, पण ऑन साईडला फक्त बॅटचा फ्लो होता. त्यामुळे प्रत्येक बॉलवरती नजर ठेवावी लागेल, चेंडूपर्यंत जावं लागेल आणि रन्स करावे लागतील आई एकविरा कोल्हारेला, कारण स्कोर आहे 3 ओव्हर 1 बॉल कंप्लीट. धावसंख्या 25. दुसरा बॉल बबलूच्या बॉलवरती शॉट हवे ते डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच ड्रॉप. आणखीन एक कॅच ड्रॉप झाली. दामत संघासाठी या मॅच मध्ये डोकेदुखी ठरते ती मात्र दामत टीमची फिल्डिंग. 2 धावाले 27 धावा एकविरा कोल्हारेच्या. खुर्रम नझे आपल्या सर्व खेळाडूंना सांगतात की कॅचेस आपण ड्रॉप करून आपल्या टीमचं नुकसान आपण करत आहात. त्यामुळे 27 धावा 2 बॉल. आकाश आणि बंटी वाघे आता गोलंदाजांवरती बरसणं गरजेचं आहे, कारण इथून थांबून चालणार नाही. किती वेळ शांत राहणार, ही शांतता भंग करावीच लागेल बंटी वाघेला.
कारण स्कोर 27 आहे आणि या ओव्हरमध्ये आता तो स्ट्रोक खेळण्यासाठी रेडी आहे. शॉट भारी आहे बंटी वाघेचा, ऑन साइडला काऊ फेसच्या डोक्यावरून मारलाय सिक्सर. मारा सिक्सर आल्यानंतर फलंदाजाचा रिदम तोडण्याचा प्रयत्न आहे तो बबलूचा, कारण बबलूला माहित आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे आता मोमेंटम बदललाय आणि या मोमेंटम मध्ये जर का आपले खराब चेंडू गेले तर बॅटर इथूनही स्ट्रोक मारू शकतो. आणि म्हणूनच बबलूने बघा आधी वाईट टाकून रिदम तोडला, त्यानंतर साईड बदलली, बॉल डॉट काढला. ही रणनीती असते, हे प्लॅनिंग असतं आणि तो गेम प्लॅन आहे बबलू या बॉलरचा. चौथा बॉल इथून निर्धावाला आणि धावसंख्या 34 आहे. चौथं षटक सुरू आहे, पहिलीच बॅटिंग आहे, त्यामुळे कुठलंही प्रेशर नाही आहे टीम आई एकविरा कोल्हारेवरती. आणि बंटी वाघे पुन्हा बबलूच्या अगेन्स्ट उभा आहे. बबलूने साईड बदलल्यानंतर मात्र इम्पॅक्ट, 2 बॉल त्याने डॉट काढले. जिथे बंटी वाघे सिक्सर मारू शकत होता, बबलू थोडासा गडबड करेल असं वाटत होतं खुर्रमला देखील, पण बबलूने मात्र छान बॉलिंग केली. 2 बॉल, दोनही बॉलवरती एकही रन्स आणि दिली नाही. आणि बंटी वाघेला आता आकाश गायडन्स करतो की इथून स्कोर 34 आहे, आपल्याला किमान 50 पार धावा न्यायच्यात आई एकविरा कोल्हारेसाठी. बबलूचा शेवटचा बॉल, लास्ट बॉल, बंटीचा शॉट, मागे 2 खेळाडूंच्या मधून चेंडू मागे चाललाय, लॉंग स्टॉप रिजनकडे, वेग चेंडूचा आणि सीमा पार, बाउंड्री आली आहे कोल्हारेची. धावा मिळती 4. सेकंड राऊंडची जी पहिली मॅच रंगणार आहे, तो पहिल्या सामन्याचा विजेता संघ आहे जय हनुमान वाकस आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल जय गणेश ममदापूर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतोय की आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. जय हनुमान वाकस आणि जय गणेश ममदापूर. प्रेक्षकांची गर्दी बघा, आपण जे स्टँड उभारलेत अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर थेट सरळ जो स्टँड उभारला आहे आणि खेळाडू कक्षाच्या बाजूला देखील जो स्टँड उभारला आहे, दोन्ही स्टँड भरगच्च भरलेले आहेत. इतकी कडाक्याची थंडी असताना देखील स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकाला मात्र प्रेक्षकांची ही गर्दी. आणि हा पहिला दिवस आहे. आज खरं तर स्पर्धा थोडी उशिराने सुरू झाली आणि विशेष म्हणजे आमच्या यूट्यूबवरती जे प्रेक्षक मॅच बघतात ना, त्यांच्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय की आज इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्या कारणाने सुरुवातीला मात्र स्पर्धा लाईव्ह नव्हती, त्यानंतर इंटरनेट आता व्यवस्थित सुरू आहे आणि त्यामुळे तुम्हाला आता KTC लाईव्ह इव्हेंटवरती गुड क्वालिटी आणि क्लिअरिटीने ही स्पर्धा अनुभवता येते. मैदानाची 30 यार्ड सर्कलची लाइटिंग बघा किती छान डेकोरेट केली आहे ती अनिलजी काळन आणि सन्माननीय उपसरपंच सुभाषजी काळन यांच्या माध्यमातून. शेवटची ओव्हर आहे, पहिलाच बॉल, आकाश इथून डॉट बॉल फेस करतोय. स्कोर 38 आहे, किमान 50 धावा या मैदानावरती फायटिंग टोटल होईल, कारण वातावरण जे अँबियन्स ज्या पद्धतीचे आहे, अशा अँबियन्समध्ये जर का स्कोर 50+ गेला तर आई एकविरा कोल्हारेला मात्र प्लस पॉइंट असेल. वेगवान बॉल शरीर भेदी आहे, रनआउटची चान्स आहे आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न, ओव्हरथ्रोच्या धावा मिळतील का? अफजल इथून चेंडू अडवतोय, तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात आई एकविरा कोल्हारेला. लेग बायच्या धावा आहेत पण टीमच्या खात्यात येत आहेत. टीमची टोटल वाढतीये, मिसफिल्ड होतीये, दामट टीमला फिल्डिंगने आता त्रस्त केलंय. 2ने 40 पर्यंत पोहोचलाय संघ. अजून 4 बॉल आहेत. कॅफ आहे समोर, आकाश आहे, 4 बॉल आहेत, अजून 4 बॉल आहेत, 40 धावा आहेत. फिल्डिंग सेट करतोय खुर्रम नजे, अफजलला लॉंग ऑफ मध्ये आणलंय, पण आकाशचा तो उंच पुरा गगनचुंबी शॉट येईल का? शॉट भारी आहे,
ऑन साइडला ठोकलाय सिक्सर. खराब चेंडूचा मारा, टायमिंग भरपूर दिलं आणि आकाशने संधीचं सोनं करताना ऑन साइडला ओव्हर दी रोप ठोकलाय सिक्सर. 46 धावा फलकावरती आलेल्या आहेत. अजूनही ओव्हर कैफची सुरू आहे आणि 3 बॉल ओव्हरच्या अद्याप बाकी आहेत. कैफने पुढे ठेवला होता चेंडू. रन घ्यायचे, स्ट्राईक रोटेट करायची आहे, पण विकेट गमवावी लागेल. फलंदाज बाद, रन आउट. थँक्यू डेजय. व्हाईट बॉलची धाव ऍड होईल. कैफचा आणखीन एक व्हाईट बॉल. 2 व्हाईट बॉल लगातार फेकले कैफने. स्कोर पोहोचला 48 धावा. 3 बॉल बाकी आहेत. कैफ खरं तर टप्पा त्याचा चांगला आहे, पण लाईन लेन थोडी बिघडलेली. 2 बॉल दोन्ही वाईट टाकलेत. बंटी वाघे स्ट्राईक वरती. कैफचा हा चेंडू लगातार तिसरा व्हाईट बॉलची हॅट्रिक टाक करतोय तो मात्र कैफ. 3 लगातार व्हाईट बॉल. कैफ टप्पा त्याला सापडलाय, पण लाईन लेन सापडलेली नाहीये. 3 धावांनी 49 धावा झाल्यात आई एकविरा कोल्हारेचा. अजून 3 बॉल बाकी आहेत. मल्टी हिट मारेल का बंटी वाघे? बंटीच्या बॅटमधून शॉट, हवाई सफर. खेळाडू अफजल वेगाने धावलाय आणि कॅच त्याच्या हातामध्ये कॅरी केली. फलंदाज आउट, कॅच आउट. 4 बॉल इथून कंप्लीट झालेत. 49 धावा संख्येवरती आणखीन एक विकेट इथून आउट झाली. शेवटची ओव्हर आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टॉस करण्यासाठी मी पुढील टीमला इन्व्हाइट करेल. जय गणेश ममदापूर टीम कॅप्टन आणि जय हनुमान वाकस टीम कॅप्टन, आपण टॉससाठी यायचं आहे. नवीन बॅट्समन उतरलेत. मयूर. 2 बॉल शिल्लक आहेत. 50ची पार धावसंख्या जाऊ शकते. 49 झालेले. लेफ्ट हँड बॅटर आहे आणि ऑन साइडला जर का फोर्स लावला बॉलवरती तर मात्र इथून 60ही धावा होऊ शकतात. 5वा चेंडू. रन घ्यायचे आणि बघायचं आता मयूर पोचलाय का. फलंदाज आउट. 1 बॉल बाकी. 49 धावा आहेत. चला बॅटर लवकर आपण उतरा. आणि जय गणेश ममदापूर टीमचे कॅप्टन आणि जय हनुमान वाकस टीमचे कॅप्टन स्टेजच्या दिशेने रवाना झालेत आणि इनिंग ब्रेक झाली की आपण टॉस करू. 49 धावा. सूरज गोडविंदे यांचा साईल 11 तळवडे संघ जय भवानी R1 टीमच्या विरोधात पराभूत झाला. बॅटवरती चेंडू येत होता सूरजचा आणि आता 1 बॉल फक्त शिल्लक आहे. 49 धावा आहेत टीम आई एकविरा कोल्हारेच्या. शेवटचा बॉल. बॅट ब्रश झाली आहे. दोनही खेळाडू वेगवान पाठलाग करताय चेंडूचा. डाईव्ह लगावली आहे बघा. टीमसाठी डाईव्ह लगावतोय, पण चेंडू बाउंड्री पार आहे. बाउंड्री पार. चौकार आलाय. 53 धावा इथून उभारल्यात आई एकविरा कोल्हारे आणि 54 धावांचं टार्गेट दिलंय टीम दामतला. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन इथे उपस्थित होतात. मी जय गणेश ममदापूर आणि जय हनुमान वाकस दोन्ही कर्णधारांनी ऑन टाइम उपस्थित राहा. 54 धावा संख्येचं टार्गेट आहे आणि ड्रोन व्ह्यू आपण पाहतो आज संपूर्ण रात्रीमध्ये या क्रीडांगणाच्या सर्व बाजू. या क्रीडांगणाचं एक विलोभनीय नयनरम्य असं दृश्य आपल्या सर्व प्रेक्षकांना KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकाचं हे भव्य क्रीडांगण
आणि या स्पर्धेची भव्यता आणि दिव्यता तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून दाखवत असताना KTC लाईव्ह इव्हेंट. थँक्यू व्हेरी मच अजिंक्य पवार अँड टीम. खूप छान लाईव्ह कव्हरेज आणि सर्वांच्या पसंतीची ही वाहिनी KTC लाईव्ह इव्हेंट. 5 ओव्हर 54चा टार्गेट इथे असेल. जय हनुमान वाकस आणि जय गणेश ममदापूर दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी उपस्थित राहा. जरा मॅच सुरू झाली, षटक जर कंप्लीट झालं तर कदाचित पुढच्या मॅचमध्ये आयोजकांना षटकं कमी करावी लागतील, कारण आपल्यासाठी वारंवार टॉससाठी कॉल दिला गेला आणि एकही टीमचा कॅप्टन इथे उपस्थित नाही आहे. चोपन्न धावांचं लक्ष इथून ठेवण्यात आलंय, ते मात्र टीम दामत समोर. दामट टीमचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये एंट्री करा. 54 धावांचं लक्ष. जय गणेश ममदापूर टीम कॅप्टन, आपण टॉससाठी या प्लीज. जय हनुमान वाकस टीमचे कॅप्टन मंगेश वैखरे टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. आणि टॉस करण्यासाठी मी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय उपसरपंच सुभाजी काळन साहेबांना विनंती करेल, साहेब आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण करावा. तर या स्पर्धेच्या ठिकाणी आपण पाहतो वाकस टीमचे चॅम्पियन कॅप्टन, खूप ट्रॉफी जिंकलेले आहेत मंगेश वैखरे दादा यांचं सहर्ष स्वागत. मंगेश दादा, सुभाष दादा आपल्या बॅटिंगचे आणि बॉलिंगचे फिल्डिंगचे फार फॅन आहेत आणि सुभाष काळन साहेबांकडून आपल्या टीमला शुभेच्छा असतील आणि त्याचबरोबर जय गणेश ममदापूर टीमला देखील सुभाजी काळन साहेबांच्या वतीने शुभेच्छा असतील. मी विनंती करेल आता सन्माननीय सर्वांचे लाडके पिंपलोली ग्रामपंचायतीचे कार्यक्षम उपसरपंच सुभाजी काळन यांना की साहेब आपण पुढे जावं, आपल्या शुभाचे पुढील मॅचचा टॉस करावा. टॉस बॉक्स मध्ये संदीपजी गायकवाड सर जॉईन होतील. गणेश सोनावलेला मी रिक्वेस्ट करेल, गणेश दादा आपण स्पर्धेसाठी फार मेहनत घेतली आहे, आपल्या शुभाचे आपण टॉस करावा. गणेश सोनावले सर जॉईन होतील टॉस बॉक्स मध्ये आणि दोन्ही कॅप्टनच्या उपस्थितीत टॉस बॉक्स मध्ये संदीपजी गायकवाड सर. जरूर आपण पाहतो या ठिकाणी माननीय मंगेश दादा वैखरे आज स्वतः संघाचे संघ मालक आपण पाहतो आपल्या संघाला घेऊन या मैदानावरती उतरलेत आणि टॉस या स्पर्धेचे संयोजक मेंबर गणेश दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. तर कॉलिंग या ठिकाणी पाहतो आहे जे हनुमान वाकस संघाकडून होते आणि टेल कॉल होता, हेड आलाय. तर शत्रुघ्न सिंगले मंगेश दादा थांबा जरा, जरूर काय घेतला ते फिल्डिंग घेतली ना. हां एकविरा आपण पाहतोय. जय गणेश ममदापूर संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि जय हनुमान वाकस संघाला बॅटिंगसाठी या ठिकाणी आमंत्रित केले. आपण पाहिले गेले पहिली 5 षटकं पाहिली गेली. कोलारे संघाकडून अनेक पाठीराखे या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र जगदीश दादा हजारे तेही या मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. या आमच्या सोबत जॉईंट व्हा आणि या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहत असताना स्पर्धेचा आनंद लुटा. तर कोल्हारे टीमसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. विठ्ठलजी गवळी यांच्या वतीने
कोलारे टीमसाठी आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. थँक्यू व्हेरी मच विठ्ठलजी गवळी, आपल्या शुभेच्छांचा स्वीकार. आणि जाऊया 5 ओव्हर टार्गेट दिलंय ते 54 रन्स. जय हनुमान वाकस संघाचे सर्व खेळाडू आपण स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे, कारण यानंतर आपली मॅच सेकंड राऊंडची असणार आहे. चला कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. पहिला बॉल पडलाय वेगवान, जोरदार अपील, पंचांनी बोट वर केलाय आणि फलंदाज दामट टीमचा बबलू हॅज टू डिपार्ट. तर KTC लाईफ इव्हेंटची संपूर्ण टीम, तांडेल ब्रदर्स, तांडेल सन आमच्या सोबत जॉईंट्स आहेत, राजेश भुईर अँड त्यांचा ग्रुप, तांडेल सर असतील, आमचे आदित्य सर. बघा आज कोलारे संघ जर क्वालिफाय होत या स्पर्धेमध्ये, संदेशजी जोशी सर युवा उद्योजक यांच्याकडून या 12 खेळाडूंसाठी टी शर्ट असतील. तर बंटी या ठिकाणी गोलंदाजी मार्क होते. पहिल्या चेंडूची विकेट, दुसरा चेंडू डॉट, राऊंड द विकेट शादाबसाठी आणि इथे स्टमिट फलंदाज झाला त्रिफालाची. सलग दोन विकेट लवकर होते. खुरमने चांगली कामगिरी केली होती. जयवंत हजारे आणि त्यानंतर संभाजी वाघे लवकर परवते. त्यानंतर अनिल गायकवाडला खातं खोलता आलं नव्हतं, पण बाबू आणि बंटी वाघे या दोघांनी मिळून ज्या 36 धावा पटकवल्या त्या खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरल्या गेल्या. नवीन फलंदाज सालिम आपण पाहतोय, सालिम आहे. चांगला चेंडू, 4 चेंडू घाटक टाकले बंटी वाघे. आपण पाहतोय या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. विकेट डॉट, विकेट डॉट, 4 चेंडू 2 विकेट प्राप्त केलेत. बॅटिंग करत असताना बाबूला चांगली साथ दिली आणि इथे चांगली गोलंदाजी. इथे सालिमच्या बॅटमध्ये चिनवलेला आहे. क्षेत्ररक्षक संभा त्या ठिकाणी तैनात आहे. SSW बंटीच्या टी शर्ट होती. पहिलं तर BMW. पहिलं षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी समाप्त झालंय. विजयासाठी आपण पाहतो 54 धावांची गरज असताना या षटकात 1 धाव आली, म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. बघा आयोजक कमिटी मेंबरचे जे बॅनर्स आहेत, इथे डायरेक्ट चेंडू लागला षटकाराच्या स्वरूपात तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल. अनिल कालन अँड ग्रुप यांच्या बॅनरवरती जर षटकार डोगला गेला आणि डायरेक्ट जिथे ते बसलेत तिथे जर षटकार आला तर 1000 रुपयाचा पारितोषिक. आणि खुरमने जर स्टेजवरती षटकार ठोकला तर त्याच्यासाठी 5000चं पारितोषिक आहे.
त्या गॅलरीवरती जिथे आमचे सर्व आयोजक कमिटी मेंबर बसलेत. षटक क्रमांक दुसरं संभाजी वाघे पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतोय. सालिम स्ट्राईकला. दोरपी चेंडू आपण पाहतो, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं का कुठेतरी आपला शतरक्षक चेंडू पकडणार का हा विचार होता, पण तिथून आपण पाहतोय अफलातून क्षेत्ररक्षण. मयूर, काय झेल पकडला मयूरने. नवीन फलंदाज अफजल. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला. या ठिकाणी संभाजीच्याने बंटीने सुरुवात केली होती, तशी संभाजी सुरुवात करत असताना अफजलच्या बॅटमध्ये चेंडू आला. जसा मैदानावरती आला अहकार माजवला आणि चेंडूला पाठवलं. या ठिकाणी आपण पाहतोय षटकार. आणि त्यांच्याकडून प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी या ठिकाणी देऊया. तर आयवा जेलसाठी 100 रुपये चेंडू पोचवायचे मैदानात. जरा बॉल द्या, ज्याच्याकडे बॉल आहे त्यांनी बॉल द्या. विकेटच्या नंतर षटकार आपण या ठिकाणी पाहिला गेला. मॅच बॉल आला तर जरूर आणून द्या मित्रांनो. आयवा जेलसाठी आपण पाहतो पारितोषिक असणार. या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वर्गीय नारायणदादा कालन स्मृती चषकाचे निर्माते आयोजक माननीय अनिलदादा कालन यांच्याकडून हा पारितोषिक असेल. आयवा जेल 100 रुपये. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर आपण पाहिला गेला. सावध पवित्रा घेतला अफजलने. या अगोदर षटकार होता पण इथं डॉट चेंडू. जो परत खुरम आणि अफजल मैदानावरती आहेत, संधी असेल. बघा अमितने जर झेल पकडला तर आकाश जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा अमितसाठी अजूनही संधी असेल. अमितच्या प्रत्येक झेलसाठी सूरज गोविंद सर यांच्याकडून 200, आकाश जाधव यांच्याकडून 200. सात धावा या षटकात आल्यात. पहिल्या षटकात 1 होती. 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 54 धावांचं लक्ष होतं. लॉंग ऑफ फ्रीझर मध्ये आपण पाहिलं विकेटमध्ये चेंडू फेकलाय. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. एका धावेने स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 45 धावांची गरज आहे. 19 चेंडू आणि 45 धावांची गरज. आमच्या सोबत आमचे स्कोरर मित्र नवनाथ
तांबोली आम्ही पाहतोय. एक चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून. सिंगल इथे घाई केली होती. कॉलिंग होतं, खुरमने वापस पाठवलं होतं. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं या ठिकाणी समाप्त झालंय. सिंगल आली, धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोचली ती 10. आता 18 चेंडू 44 धावांची गरज आहे. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल जरूर पाहणार आहोत आपण. यानंतरची बिग फाईट ममदापूर विपक्ष वाकस क्षेत्ररक्षण स्वीकारले ममदापूर संघाने. वाकस संघाची बॅटिंग असेल तर खेळाडूंना विनंती असेल बघा वाकस संघाचे आपण ही पेव्हिलियनच्या इकडे येऊन थांबायचे. ममदापूर संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण ही स्टेजच्या आसपास थांबा जेणेकरून मॅचला आपण जाण्यासाठी उशीर होणार नाही आहे. स्पर्धा सुरू करत असताना खूप मोठी मेहनत घेतली आयोजकांनी आणि त्यांच्या सर्व शिपेशलादारांनी. बंटी वाघे वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक. डीजे एनकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. राजेश भुईर सर, आदित्य सर, यांचे तांडेल सर. दूरवरचा प्रवास करून आले तांडेल सर. राऊंड विकेट. बंटी वाघे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरता सिंगल आली अफजलने. सिंगल रोटेट गेला तर 17 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. प्रतिषटक आपण पाहतोय 15च्या सरासरीने इथून धावा बनवायच्या आहेत. इथे अपरेश पाहिला गेला करण्याचा प्रयत्न होता. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. रस मिळतील 4. खुरमच्या बॅटमधून आला हा चौकार. बॅटिंगला पाहिलं गेलं खुराम नझे. रजनी स्पर्धा आणि त्याचे सर्व नियोजन कसं करायचं आम्ही आज खुराम नझे यांच्या सोबत पाहिलंय. ते स्ट्राईकला आहेत. इथे पाहतो पुन्हा एकदा खराब चेंडू. एसटीच्या पाठीमागे तालमल सोडला नाहीये. वाईट चेंडू आणि त्यानंतर आलेल्या 4 धावा अर्थात व्हाईटच्या या 5 धावा. काय घडलं काय बिघडलं. वातावरण थंड झाले, धावसंख्या मोठी आहे. 2 षटक सुरेख पडले होते पण इथे चुकी. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 23 या आकड्यावरती 5 चेंडू झालेत. अजून 31 धावांची गरज आहे आणि 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथं आपण पाहतोय फिंगर अप झाले. पंचानी बोट उंच केला आणि इथे पाहिलं गेलं पंचीची अपील.
नवीन फलंदाज ताबिश आणि लेफ्ट आर्म गोलंदाज मयूरला आपण या ठिकाणी पाहतोय. 3 षटकं पाहिले गेले. शेवटच्या चेंडूवरती विकेट आला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करणार खुरमसाठी. 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही खुरम नदीला. लेफ्ट आर्म आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत आपण पाहतो. या ठिकाणी मयूर आपल्या 4 चेंडूमध्ये 1 धाव फक्त खर्च केले. उर्फी चेंडू उर्फेश चेंडू परत पोहोचेल का. सिंगल आली. कारण खुरम थोडासा नाराज असेल कारण जी संधी देत नाही आहे. डॉट डॉट चेंडू पाहिले गेले आहे. कोणी साथ दिली नाहीये शेवटपर्यंत त्याला. एकोणतीस धावा अजूनही बनवायचे. इथे पाहतोय खुरमच्या बॅटमधून फटका निघालाय आणि चेंडू गेला 4 धावेसाठी चौकार. गरज होती त्या पद्धतीने बॅटिंग झाली नाहीये. अजूनही 25 धावांची गरज आहे. 6 चेंडू इथून शिल्लक असतील आणि लगेच तयार राहायचे. ममदापूर संघ आपण या ठिकाणी येऊन थांबा आपले प्लेयर घेऊन. शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज बाबू अर्थात आकाश. मयूरने चांगली गोलंदाजी केली. 6 धावा खर्च केल्या. कौतुक करायला लागेल बंटीचं. जरी त्याचं तिसरं षटक थोडंसं महागडं सापडलं. 12 धावा आल्या पण तिथे आपण पाहिलं गेलं ज्या 5 धावा ज्या वाईटच्या होत्या तिथे क्षेत्ररक्षकाची चुकी होती. 3 विकेट प्राप्त करून त्याने 13 धावा खर्च केल्या. संभाजीने आपण पाहिलं 9 धावा खर्च केल्या. तर मयूरने चांगली कामगिरी केली. 6 धावा खर्च केल्या. स्लोअर चेंडू ताबिश आपण पाहतोय ज्याने कारण पहिल्या दामतच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली होती. षटकार 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 खेचले होते. DPL मध्येही चांगली कामगिरी केली होती. पण इथे बॅट आणि चेंडूचा टायमिंग जुळत नाही आहे. पहिला चेंडू डॉट आला. आता 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. पुन्हा एकदा बाबूचा चांगला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. धावबाद या ठिकाणी आपण पाहतो. फलंदाज ताबिश या ठिकाणी होतोय. आता 4 चेंडू आणि 25 धावा आपण पाहणार आहोत. खुरम ज्याने खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं एकटा मैदानावरती लढताना दिसला.
तोही आपण पाहतोय. खुरंबाई फक्त त्यालाच बॉल आपण पाहतो या मैदानावरती दिसलेत. इतर फलंदाजांना ते बॉल आणि बॅट याचा संपर्क झाला नाही. जणू काय त्यांचं नातं तुटलं का मैदानावरती. एक शॉट, वन शॉट आपण या ठिकाणी पाहतोय. म्हणजे 30 धावा स्कोर कार्डवरती, 24 धावांची अजून गरज. 3 चेंडू इथून बाकी. बाबू तयार, आकाश राईट हँड ओव्हर द विकेट खुरमसाठी. परफेक्ट यॉर्कर ब्लॉकर टाकलेला चेंडू आपण पाहिलं गेलं आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. नाही आपण पाहतोय हिट झाला. फलंदाज धावचीत झाला. इथे फलंदाज बाद झाला अजिंक्य सर. धावचीच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहिला गेला आणि त्यानंतर नवीन फलंदाज हमजा. 2 चेंडू असतील. नॉन स्ट्राईकला वडील, स्ट्राईकला मुलगा. डॉट चेंडू इथे कुठेतरी आज वाटते, कारण प्रॅक्टिस आणि बरेच दिवस क्रिकेटपासून दूर आहे का. जर पाहिलं गेलं तर दामोद संघ नेहमी चांगली कामगिरी करत असतो, पण इथे आज कोलारे संघाच्या सोबत आपण पाहतोय खेळत असताना वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहतो आपण. नाही, थंडीचं आवरण एक पण मैदानात नाही. मग अशी वॉर्निंग होती, आता कुणाला वॉर्निंग नसणार. हां, सीधा इन्साफ. प्रत्येक जण जर्किंग घालून खेळतील दादा. मग हां, जाता जाता बोनस. नो चेंडू या ठिकाणी पाहतोय. आता टेनिस क्रिकेटमध्ये पण सागर सर हेल्मेट घालावं लागतील. बाबू नाही, नो चेंडू. फ्रीजचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू आहे. आणि इथं फ्रीजचा चेंडू उडवला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कल्पेश तयार. खुश आहे कल्पेश, पण फ्रीजच्या चेंडूवरती विकेट नाहीये. तर विजयी झाला या ठिकाणी आपण पाहतोय एकविरा कोलारे संघ. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच बंटी वाघे. बॅटिंग करत असताना 16 धावा आणि 3 विकेट असा अष्टपैलू खेळ साकारला बंटीने. तो ठरलाय या मॅचचा हिरो. तर शादाबची नजरे आपण व्यासपीठावरती यायचे. शादाब आहे, आपण व्यासपीठावरती यायचे. या 2 मिनटं या शादाबाई. जाऊ दे, जर्सी घालून दे. आपलं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. आणि सुभाषदा कालन पिंपलोली ग्रामपंचायतचे उपसरपंच